हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक गृहिणीविषयी कथा, मोटिवेशनल स्टोरी. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की घरासाठी सगळं देणारी ती स्त्री स्वतःसाठी कधी जगते का? लोक म्हणतात ती तर फक्त गृहिणी आहे, पण आजची ही कथा तुमचा विचारच बदलून टाकेल. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर चला स्टोरीला आपण सुरुवात करूयात. सकाळचे 5 वाजले आहेत. अलार्म वाजतो, पण घरात अजून सगळे झोपलेले. ती मात्र उठते, स्वयंपाकघरात जाते, गॅस सुरू करते, चहा बनवते. एकीकडे डब्बा, एकीकडे नाश्ता, मुलांना उठवणं, त्यांना तयार करणं, नवऱ्याला ऑफिससाठी तयार करणं, सगळं व्यवस्थित करून ती दारात उभी राहते. सगळे जातात आणि मग घरात शांतता पसरते. पण तिच्यासाठी कामं संपलेले नसतं. भांडी, कपडे, साफसफाई. दिवस पूर्ण जातो, पण तिच्यासाठी थँक्यूसुद्धा कोणी म्हणत नाही. एक दिवस ती थकलेली असते. संध्याकाळी सगळे घरी येतात, पण कोणी विचारत नाही, तू कशी आहेस? ती हसते, पण आतून खूप काही तुटत असतं. रात्री ती आरशासमोर उभी राहते आणि स्वतःलाच विचारते, ही मी आहे का? माझी स्वप्न कुठे गेली? तिला आठवतं एक काळ होता जेव्हा तिचीही काही स्वप्न होती. त्या रात्री तिने एक निर्णय घेतला, आता मी स्वतःसाठी काहीतरी करणार. ती दुसऱ्या दिवशी लगेच कामाला लागली नाही. ती आधी बसली आणि विचार केला, मला नेमकं काय येतं? तिने एक वही काढली आणि 3 गोष्टी लिहिल्या. मला काय आवडतं, मला काय जमतंय, तिसरं लोकांना कशाची गरज आहे. तिला समजलं, तिला स्वयंपाक खूप छान येतो, लोकांना घरगुती रेसिपीज आवडतात. मग तिने ठरवलं, मी 7 दिवस फक्त शिकणार. डे 1 तिने यूट्यूबवर कुकिंग व्हिडिओज बघितले. दुसऱ्या दिवशी ती मोबाईल घेते, यूट्यूबवर काहीतरी शिकायला सुरुवात करते. नवीन स्किल शिकते. सुरुवात खूप मोठी असते, पण तिची जिद्द मोठी असते. पण सगळं इतकं सोपंच नव्हतं. लोक हसू लागतात, नातेवाईक म्हणतात, कशाला हे सगळं, घर बघ. कधी नवरासुद्धा म्हणतो, हे सगळं करून काय फायदा? ती दुखावते, पण हार मानत नाही. ती रात्री सगळे झोपल्यावर काम करते. दिवसभर घर आणि रात्री स्वप्न. कधी थकते, कधी रडते, पण प्रत्येक वेळी स्वतःलाच सांगते, मी करू शकते. हळूहळू तिला छोटे छोटे यश मिळायला लागतात. एक दिवस तिला तिचं पहिलं अर्निंग मिळतं. ती खूप आनंदी होते. ज्यांनी तिला थांबवलं तेच आता तिचं कौतुक करतात. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. आता ती फक्त गृहिणी नाही, ती एक प्रेरणा आहे. तिने स्वतःला पुन्हा शोधलं आहे. प्रत्येक गृहिणीमध्ये एक ताकद असते, फक्त तिला स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो. तर चला आपण जाणून घेऊया की तिने अशी कोणती मेहनत घेतली की ज्यामुळे तिला सगळं यश प्राप्त झालं आणि ती एक गृहिणीपासून एक उद्योजिका किंवा एक कंटेंट क्रिएटर बनली. ती 3 महिने थांबली नाही. दररोज 2 तास लर्निंग, 2 तास प्रॅक्टिस, एक व्हिडिओ अपलोड. 90 दिवसानंतर तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. 1,00,000 व्ह्यूज आले. तिला पहिल्यांदा पैसे मिळाले. रुपये समथिंग. कदाचित कमी होते, पण तिच्यासाठी ते खूप मोठं होतं. रुपये 1000पर्यंत तिला ते मिळाले. ती असा रुटीन फॉलो करत होती. सकाळी घरकाम करायचं, दुपारी लर्निंग आणि प्लॅनिंग करायची आणि रात्रीला व्हिडिओ शूट करून एडिट करायचा. टोटल टाईम रोजचे 3-4 तास ती स्वतःसाठी काढायची. पण तिने ज्या मिस्टेक टाळल्या त्या अशा, ती म्हणते, पहिलं, परफेक्ट व्हिडिओची वाट पाहिली नाही. दुसरे, लोकांच्या बोलण्यावर थांबली नाही. तिसरे, हार मानली नाही. ह्या 3 गोष्टी ज्या तिने अजिबात टाळल्या नाही. तुमच्याकडे वेळ नाही असं नाही, तुमच्याकडे प्लॅन नाही ही खरी समस्या आहे. ती फक्त गृहिणी नव्हती, ती प्लॅनर होती, लर्नर होती आणि विनर पण बनली. तुम्हीही 7 दिवस चॅलेंज घ्या. दररोज एक स्किल शिका. 90 दिवसात आयुष्य बदलू शकतं. ज्यांनी तिला थांबवलं तेच आता तिचं कौतुक करतात. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. आता ती फक्त गृहिणी नाही, ती एक प्रेरणा आहे. तिने स्वतःला पुन्हा शोधलं आहे. प्रत्येक गृहिणीमध्ये एक ताकद असते, फक्त तिला स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो.
तर मैत्रिणींनो, या व्हिडिओला एक तुमचं लाईफ चेंजिंग व्हिडिओ असं समजून तुम्ही बघा. गृहिणी असणं म्हणजे फक्त घर सांभाळणं नाही, तर संपूर्ण कुटुंबाचा आधार असणं आहे. तुम्ही जे करता त्याला कदाचित टाळ्या मिळत नाहीत, पण त्याच्यावर एक घर उभं राहतं. तुम्ही थकता, तुम्ही रडता, पण तरीही दररोज हसत पुन्हा उभं राहतात. हीच तुमची खरी ताकद आहे. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त गृहिणी नाही, तुम्ही एक क्रिएटर आहात, तुम्ही एक बिल्डर आहात, तुम्ही एक स्ट्रॉंग वुमन आहात. आणि जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही तुमचं आयुष्यही बदलू शकतात. आज एक छोटं पाऊल टाका स्वतःसाठी, कारण ज्या स्त्रीने घर उभं केलं ती स्वतःचं आयुष्य नक्की उभं करू शकते. जर तुम्हालाही वाटतं मी करू शकते, तर कमेंटमध्ये नक्की लिहा मी करू शकते. जर तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला अजून छान छान याविषयी व्हिडिओ तुम्हाला देऊ शकते. तर मैत्रिणींनो, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तेही त्यांचं आयुष्य बदलू शकणार. तर भेटूया पुन्हाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.